आणि कॅप्टन अशोक खरात प्रकरणी एसआयटी चौकशीला सुरुवात झाली आहे। एसआयटीच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी अशोक खरातची कसून चौकशी केली आहे। तब्बल 2 तासांपेक्षा अधिक वेळ ही चौकशी झाल्याचं कळतंय। महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी अशोक खरातवरती गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट देतील। मुकुल, तब्बल 2 तास कसून चौकशी झाल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत त्या संदर्भात? या चौकशीतून काही हाती लागलाय का? काही नवीन खुलासे झालेत का? अद्याप पोलिसांच्या हाती बऱ्यापैकी माहिती आलेली आहे। काल रात्रीपासून झाड सत्र सुरू झालेलं आहे। त्याचं फार्म हाऊस असेल, कार्यालय असेल किंवा त्याचं निवासस्थान आहे, अशा 3 ठिकाणी पोलिसांची पथकं ही तैनात करण्यात आली होती, रवाना झालेली होती। त्यांनी पिस्तुलासह इतर कागदपत्र देखील ताब्यात घेतलेली आहे। काही पैसे देखील पोलिसांना मिळालेले आहेत। मात्र त्याचबरोबर एसआयटीची स्थापना पोलिसांनी केलेली आहे। त्यामुळे एसआयटीच्या प्रमुख आज नाशिकच्या क्राईम ब्रांचमध्ये आलेल्या होत्या आणि सकाळपासून त्यांनी इथून अधिकाऱ्यांकडून देखील माहिती घेतली आणि त्याचबरोबर अशोक खरात याची देखील कसून चौकशी केलेली आहे। 2 तासाहून अधिक काळ ही चौकशी झालेली आहे। पुढील 2 ते 3 दिवसामध्ये संपूर्ण प्रकरण जे आहे यामध्ये अजून कोण कोण इन्व्हॉल्व आहे या संदर्भातली माहिती एसआयटी प्रमुखांना मिळेल आणि या संपूर्ण घटनाक्रमामध्ये आणखी किती लोक गुंतले याचा उलगडा होणार आहे। मुकुल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।